आताची ब्रेकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सलग 6व्या दिवशी अण्णा हजारेंचं उपोषण सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे मागण्या मान्य न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार परत करण्याचा इशाराही अण्णा हजारेंनी दिलाय। आता राज ठाकरे सुद्धा राळेगण सिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत। राज ठाकरे राळेगण सिद्धीतून आता अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत। अच्छा, अण्णा हजारेंच्या या उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि आत्ताच राज ठाकरे राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले असून ते अण्णा हजारेंची भेट घेत आहेत। दरम्यान लोकपालच्या नियुक्तीवर अण्णा हजारे ठाम असून पद्मभूषण परत करण्याचा इशारा आहे अण्णा हजारेंनी। आताची ही राज ठाकरे आणि अण्णा हजारे यांच्या भेटीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकपाल नियुक्तीपर्यंत आपलं उपोषण सुरूच राहणार असल्याचं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की आता राज ठाकरे हे अण्णा हजारेंना भेटायला राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले आहेत। अण्णा हजारेंची तब्येत सुद्धा या उपोषणादरम्यान खालावत चाललेली आहे आणि म्हणूनच राज ठाकरे हे अण्णा हजारेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी आता राळेगण सिद्धीत दाखल झाले। एकीकडे राळेगण सिद्धीवासियांनी सुद्धा अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। रास्ता रोको आंदोलन केलं जाते, जेल भरो आंदोलन केलं जाते, तर दुसरीकडे सरकारकडून अजून कोणताही प्रतिनिधी कोणताही अधिकारी अण्णा हजारेंच्या भेटीला आलेला नाहीये। मात्र आता राज ठाकरेंनी अण्णा हजारेंच्या या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। जाऊन भेट घेतली आहे। सोबतच मनसेचे अनेक नेते सुद्धा राज ठाकरेंसोबत या भेटीसाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकपालच्या नियुक्तीवर अण्णा हजारे ठाम असून त्यांनी हे आपलं उपोषण सुरू केले आणि आजच्या त्यांच्या या उपोषणाचा 6वा दिवस आहे। राळेगण सिद्धीवासियांनी सुद्धा अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा देत कालच रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं होतं, तसंच जेल भरो आंदोलन सुद्धा राळेगण वासियांनी केलं होतं। त्यात महिलांचा आणि विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग होता। दरम्यान जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मंगळवारी सामूहिक आत्मदहनाचा इशारा सुद्धा राळेगणवासियांनी दिला आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची सदिच्छा भेट घेतलेली आहे। अवघ्या काही मिनिटांचीच ही भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आत्ताची ही ताजी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे गिरीश महाजन सुद्धा अण्णा हजारेंच्या भेटीसाठी गेले होते। अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुद्धा गिरीश महाजनांनी केला होता, मात्र आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार अण्णा हजारेंनी केला। स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, तसंच लोकपाल नियुक्ती करा, या आपल्या मागण्यांवर अण्णा ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच त्यांनी गेल्या 6 दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या उपोषणादरम्यान अण्णांची प्रकृती सुद्धा खालावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा अण्णा हजारेंना विश्रांतीचा सल्ला दिला। आपण हे व्हिज्युअल्स पाहूया, ज्यात राज ठाकरे राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले असून अण्णा हजारेंची भेट घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला साम टीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे हे अण्णा हजारेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी राळेगण सिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत।
राज ठाकरेंनी अण्णा हजारे यांची भेट घेतलेली आहे, याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांच्याकडे। अमोल, आपण आत्ताच पाहिलं की राज ठाकरे अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी इथे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले। राज ठाकरे आणि अण्णा हजारेंमध्ये नेमकं काय बोलणं झाले, काही कळलंय का? राज ठाकरेंचं काही वेळापूर्वीच आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर जाहीररित्या काही वेळासाठी भेट घेतली। मात्र आता बंद खोलीमध्ये चर्चा जी आहे ती अण्णा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुरू आहे। प्रामुख्यानं हा जो विषय आहे तो संपूर्णपणे केंद्र सरकारच्या हाताशी आहे आणि असं असताना सुद्धा उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। केंद्र सरकारच्या वतीनं कुठलाही आत्तापर्यंत संपर्क अण्णांशी केला गेलेला नाही, त्यामुळे स्वाभाविकपणे नरेंद्र मोदी आणि मोदी सरकार हेच टार्गेट जे आहे ते अण्णा आणि राज ठाकरे यांचं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे स्वाभाविकपणे राज ठाकरे आता माध्यमांशी बोलताना नेमकी काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दुसरीकडे अण्णांनी कालच जाहीर केलेलं होतं की जोपर्यंत लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही। इतकंच नाही तर 8 किंवा 9 तारखेला माझ्या जो सन्मान त्यांना मिळालेला होता पद्मविभूषण त्याचा ते तो सन्मान परत करतील अशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार गिरीश महाजन हे आज पुन्हा एकदा राळेगणमध्ये येणार आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारच्या वतीनं एक अधिकृत पत्र जे आहे ते घेऊन येतील अशा प्रकारची सुद्धा माहिती मिळते। मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये जो विषय होता तो म्हणजे लोकायुक्तच्या नियुक्तीचा। राज्य सरकारनं लोकायुक्ताचा कायदा जरी मंजूर कॅबिनेटमध्ये केलेला असला तरी सुद्धा तो अण्णांनी सांगितल्याप्रमाणे 2013च्या विधेयकाप्रमाणे नव्हता। तो त्या कायद्यामध्ये बदल करायला सरकार तयार झालेलं आहे। मात्र तरी सुद्धा अण्णांची जी मुख्य मागणी आहेत 2 मागण्या, त्या दोन्ही मागण्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत। त्यामुळे चर्चा जी आहे ती केंद्राच्या प्रतिनिधींशीच होऊ शकते अशी भूमिका अण्णा आणि त्यांचे सहकारी मांडतात। त्यामुळं कशा प्रकारे शासनाचा प्रतिसाद येतोय ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांची चर्चा जी आहे ती अण्णांची सुरू आहे। निश्चितपणे आपण बघतोय की नुकतीच राज ठाकरेंनी ही अण्णा हजारेंची भेट घेतलेली आहे। आता त्यांनी सुद्धा कुठेतरी अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिल्याचं सुद्धा आपल्याला समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राळेगणवासी सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता राळेगण सिद्धीत नेमकं काय घडतंय? नक्कीच सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे अण्णा जरी गांधीवादी असले तरी सुद्धा गावकरी आपल्याला पहिल्या दिवसापासून आक्रमक पाहायला मिळाले। कारण ज्या पद्धतीने गावकऱ्यांनी आंदोलनं केली, नवाब मलिकांचा पुतळा जाळला गेला, सुरुवातीला गाव बंद होतं, त्यानंतर 2 वेळेस रास्ता रोको केले गेले आणि अगदीच उद्याच्या दिवशी जर उद्यापर्यंत जर मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या नाही किंवा सरकारकडनं प्रतिसाद आला नाही तर सामूहिक आत्मदहनाचा इशारा जो आहे तो गावकऱ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे गावकरी सुरुवातीपासूनच आक्रमक आपल्याला असल्याचं पाहायला मिळते। मात्र यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा कालपासून म्हणजे गिरीश महाजन आल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी आले। आता राज ठाकरे येत आहेत, त्यामुळं सरकार अण्णांच्या मागण्यांचा कुठेतरी चर्चा जी आहे अपेक्षित चर्चा ती होताना पाहायला मिळते। मात्र केंद्र सरकारचा प्रतिसाद नेमका कधी मिळतोय याबद्दल गावकरी जे आहे ते उत्सुक आहे। कारण स्वाभाविकपणे अण्णांचं वय आता 82च्या घरात आहे। असं असताना अण्णांच्या तब्येतीचं नेमकं काय याची काळजी संपूर्ण गावकऱ्यांना आहे, राळेगण सिद्धी परिवाराला आहे। त्यामुळे सातत्यानं आक्रमक भूमिका जी आहे ती ग्रामस्थ मांडतायत। मात्र आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी खरे, ग्रामस्थांनी तर त्यांची आक्रमक भूमिका मांडलेली आहे। आता राज ठाकरे सुद्धा अण्णा हजारेंच्या भेटीला आलेले आहेत। आता राज ठाकरे या सगळ्या प्रकरणावर नेमकी आपली काय भूमिका मांडतात ते सुद्धा पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आज दिवसभरातले अपडेट सुद्धा आम्ही तुमच्याकडून असेच पुढेही जाणून घेणारच आहोत।